नमस्कार. श्री स्वामी समर्थ. काय आहे शमीच्या झाडाचे धार्मिक महत्व व घरामध्ये शमीचे रोप कोणत्या कोणत्या दिशेला लावायचे ते जाणून घेऊया. चला तर बघूया. घरामध्ये शमीचे रोप हे नेमके कोणत्या दिशेला लावायचे जाणून घेऊया. अनेकांना बागकामाची विशेष आवड असते, त्यामुळे आम्ही आमच्या बागेत अनेक प्रकारचे घरगुती झाडे लावतो. बांधकाम करणे चांगले मानले जाते. असे तरी काही झाडे असे आहेत की ज्यांची योग्य दिशा हे लागवड न केल्यास त्याचे आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम होते. तुळशीप्रमाणे शमीच्या वनस्पतीचे स्वतःचे धार्मिक आणि औषधी महत्व आहे. तुळशीच्या रोपाप्रमाणे शमीचे वनस्पती देखील आपल्या स्वभावातीला नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतो. अनेकांना बागकामाची विशेष आवड असते, त्यामुळे आम्ही आमच्या बागेत अनेक प्रकारचे घरगुती झाडे लावतो. बागकाम करणे चांगले मानले जाते. असे काही झाडे असे आहेत की ज्यांची योग्य दिशा हे आपल्या लागवड केल्यास त्याचे आपल्या जीवनावर नकारात्मक येते, तसंच परिणाम होतो. जर तुम्ही तुमच्या घरात शमीचे रोप लावत असाल तर तुमच्यासाठी या गोष्टी जाणून घेणे खूप गरजेचे आहे. शमी वनस्पती व घरगुती वनस्पती असली तरी तिचे अनेक तोटे आहेत. वास्तुशास्त्रात शमीच्या वनस्पतीला खूप महत्व आहे. घरामध्ये शमीचे रोप लावणे हे खूप शुभ मानले जाते. शमीचे वनस्पती सुख, समृद्धी आणि सौभाग्य आकर्षित करते, म्हणून ती घरात लावण्यास सौभाग्य प्राप्त होते. तसंच घरामध्ये शमीचे झाड लावल्याने नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये शमीचे रोप लावल्याने वास्तुदोष हे दूर होतात आणि वैवाहिक जीवनात अडथळे दूर. तसेच या दिशेला शमीचे रोप लावावे. शमीचे रोप घराच्या बेडरूम मध्ये अजिबात लावू नये, कारण ते कठोरी असते. हे घराच्या छतावर लावू नये, यामुळे आर्थिक संकट येऊ शकते. शमीचे रोप आपल्या बागेत लावावे आणि नेहमी पूर्व पश्चिम दिशेला लावावे. शमीचे रोप हे चुकूनही उत्तर दिशेला लावू नये, याचा नकारात्मकता परिणाम होऊ शकतो. तसंच वास्तुशास्त्रानुसार शमीचे झाड हे घराच्या दक्षिण दिशेला लावावे. शमीचे झाड कधीही घराच्या आत लावू नये, तर शमीचे झाड घराच्या मुख्य दरवाजा व बाग, गच्ची किंवा बाल्कनी सारख्या मोकळ्या जागेत लावावे. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला शमीचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते. मुख्य प्रवेशद्वाराजवळ अशा प्रकारे लावा की जेव्हाही तुम्ही घराबाहेर पडाल तेव्हा शमीचे रोप हे तुमच्या उजव्या बाजूला असावे. काही वनस्पती या घराच्या सौंदर्य तर वाढवतातच, त्याचबरोबर आपल्या रखडलेले कामाती गती देखील देतात. त्यातील एक शमीचे झाड आहे. शमीचे झाड हे पूजेसाठी खूप खास मानले जाते. याचा संबंध शनिदेवाशी येतो. या वनस्पतीमुळे जीवनातील सर्व समस्या आणि संकट दूर होते असे म्हटले जाते. शमीच्या झाडाचा संबंध भगवान शंकर आणि शनिदेवा या दोघांशी येतो. याचे झाड घराच्या अंगणात लावल्याने सुख, समृद्धी वाढते. तसंच शिवपुराणात शमीच्या झाडाचे अनेक उपाय देखील सांगितले आहे. असे मानले जाते की ही उपायाने पालन केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते. जाणून घेऊया. करिअर, व्यवसाय, यश मिळवण्यासाठी शमीच्या झाडाचे कोणते उपाय करायला हवे. जर तुमच्यावर सतत कर्जाचे डोंगर चढत असतील किंवा कर्जाची समस्या सतवत असतील तर शनिवारी विधीपूर्वक शमीच्या झाडाची पूजा करा. तसेच काळे उडीद तीळ अर्पण करा. असे केल्याने कर्जापासून सुटका होते. तसेच आर्थिक चणचण कमी होते. तुम्ही सतत आजारी पडत असाल तर पाण्यात दूध मिसळून शमीच्या झाडाला अर्पण करावे. यावेळे करावे. अवधूतेश्वर महादेवाचे नाम स्मरण करावे. असे मानले जाते की हा उपाय केल्याने सर्व रोगापासून मुक्तता मिळते. तसेच शनिवारी सकाळी आंघोळ करून शमीच्या रोपाची पूजा करावी. तसेच त्याचे पान पर्समध्ये ठेवा, त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते असे म्हटले जाते. सोमवार किंवा शनिवार शमीच्या झाडाची फांदीला
कलावा बांधा असे मानले जाते की हा उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वादही मिळते व तसेच दोषापासून तुम्हाला आराम सुद्धा मिळते, राहू दोषापासून. तसंच करिअर आणि व्यवसायामध्ये यश मिळवण्याचे असेल तर शनिवारी शमीच्या रोपाला पाणी अर्पण करा, यामुळे अपेक्षित यश मिळते. असे आहे शमीच्या झाडाचे महत्व व फायदे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.